मग जसं तुम्ही एखाद्या धातूवरती सगळ्या टेस्ट करत जाता आणि मग त्याच्यावरती तुम्ही एक निष्कर्ष काढता की आपल्याला पुढची ट्रीटमेंट काय द्यायची आहे. मग हा सगळा प्रॉब्लेम होऊ नये म्हणून आहाराचा याच्यामध्ये काही रोल असतो का? अगदीच. हं. जसं मी म्हणलं की शुक्रदृष्टी ह्याचा महत्त्वाचं कारणच आहे की अतिसेवन लवण पदार्थांचा, उष्ण आणि तीक्ष्ण पदार्थांचा, कटू पदार्थांचा जर अतिसेवन केलं तर त्याच्यामुळे शुक्रदृष्टी ही घडते. हं, हं. सो हे सगळ्या गोष्टी अवॉइड केलेलं नेहमीच चांगलं आहे. प्लस पुरुषांमध्ये पित्त लवकर होण्याचे चान्सेस पण जास्त असतात आणि त्याचा इम्पॅक्ट हा शुक्रावर पडू शकतो. म्हणून आम्ल पदार्थ नाहीतर मधुर पदार्थ हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर माश नाहीतर गोधूम हे पण खूप चांगले पदार्थ आहेत जे हेल्थला रिस्टोर करतात. बरं. ह्याच्याहून खूप बेसिक ज्याला आम्ही वृक्ष रसायन म्हणतो, जे ॲक्च्युली अमृतासारखं शरीरामध्ये ॲक्ट करतं, म्हणजे दूध आणि तूप. सो हे खूप चांगले पदार्थ आहेत आणि आजकाल लोकांना आवडत नाही. सो हा पण एक खूप इम्पॉर्टंट कारण आहे की त्यांना त्रास नसतो त्या गोष्टीचा, पण एक फॅशन म्हणून की दूध आणि दुधांचे पदार्थ नको, नाहीतर व्हीगन व्हायला लागलेत लोक. असे बरेच वेस्टर्न कॉन्सेप्ट्स आपण घेतो, पण ॲक्च्युली जे इम्पॉर्टंट आहे की ह्याला अगदी अमृतासारखे क्वालिटीज असतात जे शुक्रला रिस्टोर करण्यासाठी नाहीतर हेल्थ मेंटेन करण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. हं, हं, हं. मग या सगळ्यावरती आपल्या आयुर्वेदामध्ये काय ट्रीटमेंट दिली जाते? बेसिकली आयुर्वेदा आणि हे जे वाजीकरण तंत्र आहे त्याच्यामध्ये खूप छानपणाने एक्सप्लेन केलं आहे सायंटिफिकली की जरी दोष नसला तरीही जर आपण एका नवीन मुलाला जर या लाईक वर्ल्डमध्ये आणणार असेल तर पेरेंट्सचं हेल्थ हे खूप महत्त्वाचं आहे. सो पंचकर्मा जी ट्रीटमेंट आहे ज्याच्यासाठी लाईक जे आयुर्वेदाचा कोर ट्रीटमेंट आहे त्याच्यामध्ये बरेच ट्रीटमेंट्स आहेत, पण त्याच्यामध्ये बेसिक गोष्ट ही असते की देहाची शुद्धी आणि मग त्याच्यानंतर व्यवस्थित पोषण शरीरांचं झालं की मग ते स्त्री शुक्र नाहीतर स्त्री शुक्र आणि पुरुष शुक्र ह्या दोन्हीसाठी ते खूप हेल्प होतं. सो बेसिक ट्रीटमेंट आपण हे म्हणू शकतो की एकदा शोधन करून घेतल्यानंतरच एका कपलनी प्लॅन करायला पाहिजे, सो दॅट बाळांमध्ये पण काही डिफेक्ट्स राहत नाहीत. एक कॉन्सेप्ट आहे प्रिव्हेन्शन म्हणून, जिथे दृष्टी दिसून येते. सो दृष्टीमध्ये डिपेंडिंग अपॉन कुठली दृष्टी आहे वेगळे वेगळे पंचकर्मा केले जातात. जसं वमन करता येतं, विरेचन हा ट्रीटमेंट आहे. सो विरेचनमध्ये अगेन खूप पित्त आणि वात प्रिडॉमिनंट कंडिशनमध्ये दिलेला जातं. सो विरेचन आणि बस्ती हा खूप महत्त्वाचा ट्रीटमेंट ॲस्पेक्ट आहे. आणि त्याच्यानंतर मग बरेचसे औषधं आहेत ज्याला आम्ही वाजीकरण योगाज म्हणतो, जे फर्टिलिटी रिस्टोर करण्यासाठी हेल्प करतं. सो आता जर गुगल जरी ओपन केलं तर आपल्याला बरेच अशा औषधं मिळतात जे आयुर्वेदिक औषधं आहेत, जसं अश्वगंधा, कपिकच्चो, मुसली, आमलकी, मग कल्याणकग्रित, शतावरी, असे बरेच औषधं आहेत जे आपल्याला गुगलमध्ये एक लिस्ट मिळून जाते. पण कुठल्या कंडिशनमध्ये आणि कुठल्या दृष्टीला कुठलं औषध द्यायला लागतं हे खूप महत्त्वाचं आहे आणि ह्याच्यासाठी एकदा टेस्ट करून घेतलेली नेहमीच चांगलं असतं. मग काही केसेसमध्ये असंही होतं की पुरुषांचंही सगळं व्यवस्थित आहे, लेडीजचंही सगळं व्यवस्थित आहे आणि तरीही मुलं होत नाहीत. मग एखाद्या वेळी त्यांच्यामध्ये एज फॅक्टर असू शकतो एक कारण, किंवा ब्लड रिलेशनमध्ये असं मॅरेज होणं ते एक रिझन मला वाटतं असू शकतं. त्याच्या व्यतिरिक्त आणखीनही काही अशी कारणं असू शकतात का मेडिकली? सो येस, हा खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे आणि बऱ्याचदा लोकांना कळत नाही की काय करायचं आणि मग त्यांना असे सजेशन्स दिले जातात की तुम्ही डोनरचा एग नाही तर डोनरचा स्पर्म घेऊन मग तुम्ही IVF करा म्हणून. बरोबर. पण सायन्स आता इतकं ॲडव्हान्स्ड आहे की खरं म्हणलं तर असं कुठलंच सिच्युएशन नाही आहे जिथे म्हणता येतं की काहीच कारण नाही आहे. सो जेव्हा आपण म्हणतो की काही कारण नाही आहे, सो त्याच्यामध्ये खूप बेसिक टेस्ट्स असतात, जसं हार्मोन्स असतील ते नॉर्मल असतील, थायरॉइड हार्मोन नॉर्मल असतील, रिप्रोडक्टिव्ह हॉर्मोन्स नॉर्मल असतील, स्त्रियांमध्ये ओव्ह्युलेशन व्यवस्थित होत असेल आणि गर्भाशयाची क्वालिटी चांगली असणार आहे, पुरुषांमध्ये धातू परीक्षा केल्यानंतर शुक्रांची क्वालिटी पण चांगली असते. सो असं केल्यानंतर हे सगळं नॉर्मल आहे. पण त्याच्यावरती आणखीन एक सायन्सच्या ॲडव्हान्समेंटमुळे एक टेस्ट असते ज्याला आपण जेनेटिक टेस्टिंग म्हणतो. सो त्याच्यामध्ये पण बरेच टेस्ट असतात, पण कॉमनेस्ट टेस्ट इज कॉल्ड कॅरिओटायपिंग. सो हे जीन्स आणि क्रोमोझोम लेवलवर काही डिफेक्ट असेल तर ते समजून येतं. आणि एव्हरी सिच्युएशन जिथे आपल्याला वाटते की सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत आणि जेनेटिक टेस्टिंग केल्यानंतर कळतं की एक्झॅक्टली कुठे दृष्टी आहे. सो जर अगदी बीजभाग अवयव ज्याला जेनेटिक
असं समजलं जातं. त्या लेवलला जरी दोष असेल तर आयुर्वेदिक ट्रीटमेंटने हे रिझॉल्व्ह होतं. ह्याला 100% क्लेम असं मी देत नाही आहे, पण मी माझ्या एक्सपिरियन्सवरून सांगते आहे की आम्ही असे केसेस ट्रीट केलेले morning. आहेत. हो. सो ते पहिल्या 3 महिन्यात नाही तर पहिल्या 5 महिन्यांमध्ये जे ते प्रेग्नन्सी लॉस होत असेल आणि समजून येत नाही आहे की का होत आहे असं, तर एक असतं की ठीक आहे प्रेग्नन्सी होत आहे पण मग स्त्रीचं हेल्थ चांगलं नाही आहे म्हणून अबॉर्शन्स होत आहेत. सो त्याच्यासाठी मग परत फोकस जातो की कम्प्लिटली ट्रीट करत जावा. पण सायन्स हे म्हणतं की जर शुक्रमध्ये पण जर दोष असेल तर ते पुढे जाऊन मिसकॅरेज होण्याचे चान्सेस होतात. सो 1-2 एक्झाम्पल्स देईन मी की एक फिमेलचा एक मेलचा, जिथे एक कपल आलेला ज्याच्यामध्ये फिमेलला रिकरंट अबॉर्शन्स होते. बर. मग आम्ही जेनेटिक टेस्टिंग केली आणि मग त्याच्यामध्ये कळालं की एका पर्टिक्युलर क्रोमोझोमला अबनॉर्मलिटी आहे ज्याच्यामुळे हे रिकरंट अबॉर्शन्स होत आहेत. मग आम्ही त्या पेशंटला विरेचन आणि बस्तीचा हा कोर्स दिला आणि त्याच्यानंतर वृक्ष रसायन औषधी 3 महिन्यांसाठी देऊन त्याच्यानंतर त्यांना सांगितलं की तोपर्यंत तुम्ही प्रेग्नन्सीसाठी ट्राय करू नका कारण बॉडीमध्ये हे चेंजेस व्हायला हवे. सो 3 ते 4 महिने काही चान्स न घेता ट्रीटमेंट कंप्लीट केल्यानंतरच आम्ही त्यांना चान्स घ्यायला सांगितलं. इनिशियली त्यांच्यात 8-10 मिसकॅरेजेस झालेले. बापरे. त्याच्यानंतर दिस इज अ प्रिकॉशस प्रेग्नन्सी. ह्या ट्रीटमेंटनंतर ते पहिल्या महिन्यामध्येच म्हणजे 3 महिन्याच्या गॅपनंतर पहिल्या महिन्यांमध्ये जेव्हा त्यांनी चान्स घेतला तेव्हा प्रेग्नन्सी राहिली आणि कम्प्लीट नॅचरल डिलिव्हरी पण झाली. सो हा एक उदाहरण आहे. आणखीन एक केस होता जिथे कन्सेप्शनच होत नव्हतं, प्रेग्नन्सी राहतच नव्हती. बरोबर. मग अगेन सगळे आपण टेस्ट करताना दोघांना टेस्ट करायला पाहिजे. सो त्याच्यामध्ये कळालं की फिमेल फॅक्टर अगदीच नॉर्मल आहे, खरंच काही प्रॉब्लेम नाही आहे. वेरॅज पुरुषामध्ये पुरुषाच्या क्रोमोझोमल अबनॉर्मलिटी, ते पण पर्टिक्युलरली वाय क्रोमोझोम ही अबनॉर्मलिटी दिसून आली. मग आम्ही परत एकदा म्हणजे हा असा प्रोटोकॉल प्लॅन केला की बिकॉज त्या पुरुषामध्ये वात आणि पित्ताची दृष्टी होती, सो वमन, विरेचन आणि बस्ती हे तिन्ही ट्रीटमेंट करून मग वृक्ष रसायन ट्रीटमेंट दिल्यानंतर प्रेग्नन्सी राहिली. 1-2-3 महिन्यानंतर राहिली नो डाऊट, पण प्रेग्नन्सी राहिली त्या फिमेलमध्ये आणि त्यांना एक मुलगा झाला. सो ह्या लेवलमध्ये पण म्हणजे जिथे जेनेटिक अबनॉर्मलिटी असू शकते आणि जिथे आपल्याला वाटतं की काहीच प्रॉब्लेम नाही आहे, काहीतरी प्रॉब्लेम असतो तिथे आणि त्याच्यामुळे असे घडतात. आणखीन एक रिझन और सिच्युएशन तुम्ही सांगितलं जिथे रिलेशनमध्ये लग्न होतं. सो रिलेशनमध्ये लग्न झाल्याने अगेन हाच प्रॉब्लेम असतो की जर जेनेटिकली काय तर अबनॉर्मलिटी असेल तर ते फॅमिलीमध्ये पण रन होतं. सो एका व्यक्तीला ती अबनॉर्मलिटी और तो जेनेटिक डिफेक्ट आहे आणि त्यांनी जर लाईक दुसऱ्यांशी लग्न केलं ज्याला तो डिफेक्ट नसेल तर मग ते डॉर्मंटच राहतं. ते मुलांमध्ये ती कंडिशन येत नाही, दिसून येत नाही. पण जर फॅमिलीमध्येच लग्न झालं आणि जर त्या पार्टनरमध्ये पण जर हा सेम जेनेटिक डिफेक्ट असेल तर ते मुलांमध्ये येण्याचे चान्सेस ते वाढतात आणि मग त्याच्या देखील इनफर्टिलिटी नाहीतर रिकरंट अबॉर्शन्स हे पण एक कारण घडतं. अगेन हे नेसेसरी नाही आहे की सगळ्या लोकांमध्ये म्हणजे जे रिलेशनमध्ये लग्न होत आहे त्यांच्यामध्ये असे प्रॉब्लेम्स घडतीलच, बिकॉज तो ॲक्च्युली एक जेनेटिक डिफेक्ट आहे जे टेस्ट केल्याशिवाय कळणार नाही. पण हे जेवढं सर्वे झालेलं आहे त्याच्यावर आहे की फॅमिलीजमध्ये अबनॉर्मलिटीज हे रन होऊ शकतात. सो ऑफकोर्स आता आम्ही तिथे हा तर सजेशन देऊ शकत नाही की दुसरं लग्न करा म्हणून. तसे सिच्युएशन्स पण आम्ही बघितले आहेत की जिथे कन्सॅन्जेनियस मॅरेज असं सायंटिफिकली म्हणलं जातं. सो तिथेही जेव्हा ट्रीटमेंट घेऊन जेव्हा त्यांनी ट्राय करतात आणि प्रेग्नन्सी राहिली आहे आणि सक्सेसफुली डिलिव्हरी पण झाली आहे. इतकंच नाही पण सबसिक्वेंट डिलिव्हरीज पण झाले आहेत विदाऊट परत एकदा ट्रीटमेंट घेता. सो इतका इफेक्ट असतो आयुर्वेदिक ट्रीटमेंटचा की एकदा जरी ट्रीटमेंट घेतली तर ते नेक्स्ट प्रेग्नन्सीसाठी पण तो इम्पॅक्ट राहून जातो. सो बऱ्याचदा लोकांना माहीत नसते, लोक लगेच मग ठीक आहे आम्ही डोनर घेतो नाहीतर मग सरोगसी करतो अशा गोष्टींमध्ये पडतात. पण जितकं नॅचरली होऊ शकतं तितकं नॅचरली गेलेलं बेटर. डेफिनेटली एज जेवढं जास्त असतं तेवढं प्रॉब्लेम येऊ शकतात आणि हे खूप बेसिक अंडरस्टँडिंग आहे की जसं आपलं वय वाढतं तसं शरीराची कॅपॅसिटी पण कमी कमी होत जाते. सो जेवढं ॲक्टिव्हिटी, जेवढे सेल्स आणि जेवढं नरिशमेंट ॲक्टिव्हली होत असतं अर्ली एजमध्ये तेवढं विथ एज ते कमी होतं आणि विथ एज रिस्पॉन्सिबिलिटीज वाढतात, स्ट्रेस लेवल वाढतं आणि ते पण खूप इम्पॅक्ट पडतं फर्टिलिटीसाठी. पण परत एकदा मी हेच म्हणेन की जर व्यवस्थित प्रिकॉशन म्हणून जर ट्रीटमेंट घेतलं
तर असे केसेस आहेत जिथे पोस्ट 40 म्हणजे मी माझ्या एक्सपिरियन्समध्ये सांगते आहे की पोस्ट 40 पण प्रेग्नन्सी राहिली आहे ट्रीटमेंटनी आणि हेल्दी डिलिव्हरी झाली आहे आणि मुलांमध्ये पण काही त्रास नाही आहे. अच्छा. नाहीतर जनरली सायंटिफिकली असं म्हणलं जातं की पोस्ट 35 डाऊन सिंड्रोम होण्याचे होय ना. चान्सेस आहेत, जे चुकीचं नाही आहे, पण त्याला प्रिव्हेंट केल्या जाऊ शकतं ट्रीटमेंटने. ओके. सो हे इन्फॉर्मेशन मिळणं पण खूप इम्पॉर्टंट आहे. बरोबर. तर मेल इन्फर्टिलिटी या विषयावरती आपण बोलत आहोत आणि बरेचसे रिझन आपण सांगितले की कशामुळे हे होऊ शकतो, आपण काय केलं पाहिजेत. आपल्या केली BM कंकणवाडी आयुर्वेदा कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये याविषयी कुणाला भेटायचं किंवा काय ट्रीटमेंट नेमकी आपल्याकडं केली जाते? सो फॉर्च्युनेटली KLE आयुर्वर्ल्ड नाहीतर KLE आयुर्वेदाचं हॉस्पिटल हे एक युनिक हॉस्पिटल आहे जिथे वाजीकरण हा डिपार्टमेंट आहे आणि हा अख्ख्या कंट्रीमध्ये एक असं हॉस्पिटल आहे जिथे हा ब्रांच रन होतो फॉर स्टडीज आणि कन्सल्टेशनसाठी पण. अच्छा. जसं मी सुरुवातीलाच म्हणलं की गायनेकॉलॉजिस्टकडे स्त्रिया जातात आणि मग युरोलॉजिस्ट अँड्रोलॉजिस्टकडे पुरुष जातात, तसं KLE आयुर्वेदामध्ये असा अप्रोच नाही आहे. एका कपलला मिळून बघून मग ट्रीटमेंट दिली जाते. सो हे खूप युनिक फीचर आहे. सो लोकांना मी हेच सांगेन की तुम्ही जर तुम्हाला जर स्वतःला हा प्रॉब्लेम असेल, नाही तर जर तुमच्या नोन लोकांमध्ये जर ही सिच्युएशन असेल तर ॲटलिस्ट त्यांना एकदा कन्सल्टेशनसाठी KLEसाठी सजेशन द्या तुम्ही. आणि KLEमध्ये एक सेपरेट युनिट आहे सृष्टी फर्टिलिटी सेंटर, जे मंडे टू फ्रायडे 9 to 5 फंक्शन करतं अशा कंडिशनसाठी. शेवटी जाता जाता आपण आपल्या लिस्नरना काय सांगू की जर पुरुष वंध्यत्व असे काही प्रॉब्लेम्स त्यांच्यामध्ये आढळून आले असतील किंवा त्यांच्या आसपास कुणाला असतील तर त्यांनी म्हणजे जास्त काळजी करू नये, या दृष्टिकोनातून आपण काय मेसेज देऊ? सर्वात आधी तर मी हे त्यांना सांगायला इच्छिता करते की ह्याला प्रॉब्लेम नाहीतर फॉल्ट असं नाही विचार करायचा. जस्ट एक सिच्युएशन आहे जे दोष आणि धातूंच्या दृष्टीमुळे झालेली आहे आणि नक्कीच रिस्टोर करता येतं. अच्छा. सो हे एकामेकाला ब्लेम करून नाहीतर सोशल आणि फॅमिलियल प्रेशर घेऊन एकामेकाशी भांडल्यापेक्षा ओपनली ह्याचा विचार करा. इन्फॉर्मेशनसाठी गुगल आणि फ्रेंड्सला न विचारता डॉक्टर्सला कन्सल्ट करा आणि डेफिनेटली तुम्हाला रिझल्ट्स मिळतील. ಧ್ವನಿ ಧ್ವನಿ ಇದು ನಮ್ಮ ಧ್ವನಿ KLE ಕನಸು ನನಸದ ವೇಣು ಧ್ವನಿ.